नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलेला असतानाच बिलावल भुट्टो पुन्हा एकदा बरळलेत. भारतानं पाकिस्तानची पाणीकोंडी केल्यानंतर त्यांच्या नेत्यांचा थैथयाट सुरू झालेला आहे. बिलावल भुट्टो पुन्हा थैथयाट करतायत. सिंधू नदीचं पाणी रोखलं तर भारताविरोधात युद्ध सुरू होईल अशी धमकी त्यांनी दिली. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार थांबवण्यासह अनेक कठोर निर्णय घेतलेत. त्यानंतर बिलावल भुट्टोंनी युद्धाची भाषा केली. हम जंग नहीं चाहते, मगर जो हमारा सिंधु पे हमला करे वो जंग का तैयारी करे. तर याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची बातमी. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनीही पुन्हा एकदा भारताला धमकी दिली. टेलाफील्ड फायरिंग रेंज जिथे पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्याने टँकवर चढून भारताविरोधात आक्रमक वक्तव्य केलीत. भारतानं कुठल्याही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा मुनीर यांनी दिलाय. तर बाबरी मशिदीची वीट इथे ठेवण्याचा विचार जरी केला तरी डोळे काढून टाकू असं म्हणत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे नवनीत राणा यांनी. असे मुनीर यांना त्यांनी धमकी दिली. त्या नेमकं काय म्हणाल्यात बघूया. असीर मुनीरला एवढंच माझं म्हणणं राहील की आझान देणं आणि बाबरीची परत एकदा ईट ठेवणं भारतात हा स्वप्नामध्ये तुमचे आलं नाही पाहिजे. कारण तुमचा बाप हिंदुस्थानमध्ये बसलेला आहे आणि हिंदुस्थान ज्या पद्धतीने काम करत आहे, तुम्ही म्हणता ना तुमच्याकडे बम आहे, तर आमच्याकडे असे बम आहे की जिथे पडले तर एक जुटीने पूर्ण पाकिस्तान संपून जाईल आणि सफाया होऊन जाईल. बाबरी याच्या इथे कधीच नव्हती. राम मंदिर होता, आहे आणि पुढेही राहणार आहे. यानंतर आणखी एक मोठी बातमी येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पाकिस्तानला इशारा दिलाय. पहलगाम हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याला शोधून ठेचणार असा इशारा शहांनी दिलाय. हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं अमित शहा यांनी ठणकावलंय. मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा. और अगर कोई एक कायराना हमला कर कर ये समझता है कि हमारी बड़ी जीत है, तो एक बात मन से समझ लीजिए, ये नरेंद्र मोदी सरकार है, किसी को बख्शा नहीं जाएगा. तर अमित शहा म्हणतात कुणालाही माफ करणार नाही. तर अशातच पीओके ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा असं खासदार असदुद्दीन ओवैसी मागणी करतायत. दहशतवाद्यांच्या घरात घुसून बसा अशी ही मागणी खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. काश 2019 में नरेंद्र मोदी वो जो लॉन्चिंग पैड्स की जमीन को हासिल कर लेते, जहां से लॉन्च पैड्स होते वो टेररिस्ट के, वो आप उसको ले लेते. अब आप जब ये आपकी न्यूज़ अगर सही है तो बहुत अच्छा है, हमको जाके वहाँ पे ले लेना चाहिए. मेरे को नहीं मालूम आपके ऊपर आप बोल रहे खाली करके चले गए, तो खाली करके चले गए तो फिर हम जाके बैठना वहाँ पे और छोड़ना नहीं. अब के बार अगर कुछ एक्शन ले रहे तो घर में घुस के बैठ जाना. तर दुसरीकडे जावेद अख्तर काय म्हणतात बघा. पहलगाम हल्ल्यावरून लेखक जावेद अख्तर यांनीही जोरदार हल्लाबोल केलाय. आरपार करून पाकिस्तानला अद्दल घडवा अशी मागणी त्यांनी केली. बॉर्डरवर फक्त फुलझड्या चालवू नका, कडक ऍक्शन घ्या असं देखील जावेद अख्तर यांनी म्हटलंय. मैं रिक्वेस्ट करता हूं सरकार से, दिल्ली की सरकार से, कि ये बहुत बार हो गया है, एक बार नहीं हुआ है. ये आप देखिए इतिहास का पिछले 75 बरस में हर 2-3 साल बाद ऐसा एक हंगामा होता है. अब आप स्टेप लीजिए. ये सरहद पे कुछ फुलझड़ियाँ छोड़ने से काम नहीं चलेगा. इन लोगों को ऐसा जवाब मिलना चाहिए, छोटी मोटी बात से सुनने वाले नहीं हैं, कि इन्हें याद रहे
अभी तक इन्हें याद नहीं हुआ है। तर भारत पाकिस्तान विरुद्ध आणखी एक कडक निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच पाकिस्तान बरोबरची पोस्टल सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानला कडक संदेश देणं आणि त्यांच्यावर दबाव वाढवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 71 मध्ये भारतानं पाकिस्तानवर युद्ध सुरू केल्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानबरोबर डाक सेवा बंद केली होती. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतरही भारतानं पाकिस्तानसोबत डाक सेवा थांबवली होती. तर डाक सेवा थांबवल्यास पाकिस्तानला मोठ्या परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. भारतासोबतच्या तणावाच्या काळात पाकिस्तानच्या समर्थनार्थ आणखी एक मुस्लिम देश आलाय. अझरबैजाननं पाकिस्तानला खुला पाठिंबा दिलाय. पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी अझरबैजाननं केली आहे. युद्धाऐवजी संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्याचं आवाहन सुद्धा अझरबैजाननं केले. काश्मीरवरील संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला अझरबैजान पाठिंबा देते. यापूर्वी तुर्की आणि चीननं पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. या देशांनी जरी पाकिस्तानला पाठिंबा दिला असला तरी उर्वरित संपूर्ण जग हे भारताच्या पाठीशी. यानंतर बातम्या बघूयात. वॉर 50. पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. पाकिस्तानकडून LOCवर पुन्हा गोळीबार करण्यात आलाय. पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. राजस्थानच्या जैसलमेरमधून एका पाकिस्तानी गुप्तहेराला बेड्या ठोकल्यात. सुरक्षा एजन्सीनं याला महिनाभरापूर्वी अटक केली होती. पठाण खान असं पकडण्यात आलेल्या या आरोपीचं नाव आहे. आरोपी पठाण खान हा पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सी ISI सोबत काम करायचा. त्यानं भारत पाकिस्तान सीमेलगत असलेल्या संवेदनशील भागांची माहिती पाकिस्तानला पुरवली. पाकिस्ताननं FM रेडिओ स्टेशनवर भारतीय गाण्यांवर बंदी घातली. त्यामुळे यापुढे पाकिस्तानी FMवर भारतीय गाणी ऐकू येणार नाहीत. पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोसिएशननं हा निर्णय घेतलाय. पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्राह्मोस NG क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे. त्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखी वाढणार आहे. ब्राह्मोस NG क्षेपणास्त्र वजनानं हलकं, वेगवान आणि तितकंच घातक आहे. ब्राह्मोस NG क्षेपणास्त्र हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येतो. पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर अटॅकचा धोका निर्माण झालाय. भारतावर 10 लाखाहून अधिक वेळा सायबर हल्ले करण्यात आलेत. पाकिस्तानसह अन्य देशांमधील भारतीय वेबसाईट आणि पोर्टल्सला लक्ष्य करण्यात आले. अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केलाय. यानंतर राजकीय घडामोडी बघूयात. टॉप 5. भाजप खासदार वैजयंत पांडा यांची सार्वजनिक उपक्रमांवरील संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नियुक्तीपत्र काढले. महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा आणि भाजप खासदार भागवत कराड यांची समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली. भेटीदरम्यान राज्यातील राजकारणासंदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली. सपकाळ यांच्यावर जुन्या आणि नव्या नेत्यांना सोबत घेऊन काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहीण एकत्र दिसले. न्यायालयाच्या कोनशिला समारंभासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे एकत्र उपस्थित होते. धनंजय मुंडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. मात्र आता ते पुन्हा एकदा सक्रिय झालेले दिसले. मनसेकडून अंधेरीत महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यस्तरीय कुस्ती दंगलीचं आयोजन करण्यात आले. मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांनी कुस्ती दंगलीचं आयोजन केलं होतं. देशभरातील नामांकित पैलवान यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुणकाका जगताप यांचं गुरुवारी रात्री पुण्यात निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अहिल्यानगरच्या अमरधाम इथे आज दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
यानंतर कामाच्या बातम्या पाहूया टॉप 5. दिल्लीतला पावसाचा विमान वाहतुकीवर परिणाम झालाय. आमची ग्राउंड टीम सर्व संबंधित यंत्रणांसोबत समन्वय साधून प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं विमानतळ प्रशासनानं सांगितलंय. प्रवाशांनी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधून प्रवासासंदर्भात चौकशी करावी असं आवाहनही करण्यात आलंय. पुण्यातून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी 25 किलोमीटरचा नवीन महामार्ग बांधण्यात येतोय. या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हडपसर ते यवत या 6 पदरी उन्नत महामार्गाला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. या कामाला 5,300 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता दिली. या महामार्गाचं काम लवकरच सुरू होणार आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख घाट येथील रस्ता दुरुस्तीचं काम अखेर पूर्ण झाले. गेल्या 6 दिवसांपासून हे काम सुरू होतं. 6 दिवसांपासून ठाणे घोडबंदर रोडवर प्रवाशांना भीषण वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं होतं. सोन्याची मागणी घटली. जानेवारी ते मार्च तिमाहीत सोन्याची मागणी 15% घसरून 118.1 टनांपर्यंत आली आहे. वाढत्या किमतीमुळे सोन्याचं मूल्य 22% वाढून 94,030 कोटी रुपये झालं असलं तरी एकंदर मागणी घटली आहे असं जागतिक सुवर्ण परिषदेनं सांगितले. उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडण्यात आलेत. हिवाळ्यातील 6 महिन्यांच्या विश्रांतीनंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडलेत. यावेळी मंदिराला रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले. सजवलेलं मंदिर पाहून भक्तांच्या डोळ्यांचं पारणं फिटलंय. यानंतर मुंबई संदर्भातल्या बातम्या पाहूया टॉप 5. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या 4थ्या आणि शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणाचा मुहूर्त पुन्हा एकदा लांबणीवर गेलाय. इगतपुरी ते आमणे या टप्प्याचं लोकार्पण 1 मे रोजी होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र लोकार्पण रखडल्यानं चर्चांना उधाण आले. आता नवा कोणता मुहूर्त या शेवटच्या टप्प्यासाठी दिला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मध्य रेल्वेवर भिवपुरी रोड कर्जत दरम्यान पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ब्लॉक घेण्यात येतोय. कर्जतला जाणारी शेवटची लोकल CSMT स्थानकातून 11:30 वाजता सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता हे बदललेलं वेळापत्रक लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यामुळे रविवारी 4 मे पर्यंत फक्त रात्रकालीन ब्लॉक असेल. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामं वेगात सुरू आहेत. या प्रकल्पातील पूल स्थानक आणि इतर पायाभूत सुविधांची कामं टप्प्याटप्प्यानं पूर्ण होतात. उत्तर प्रदेशातल्या कारखान्यात बनवलेला स्टीलचा पूल नुकताच गुजरातमधील बुलेट ट्रेनच्या मार्गावर यशस्वीरित्या उभारण्यात आलाय. शाळेत CCTV बसवण्याचे निर्देश राज्यातल्या सर्व शाळांना दिले जाणार आहेत. राज्य सरकारने या संदर्भात मुंबई हायकोर्टात हमी दिली. एका आठवड्यात या संदर्भात GR काढण्यात येईल. यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी शाळेत CCTV बसवावे लागतील. अमूल दुधाच्या किमतीत देशभरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ झाली. ही दरवाढ कालपासून लागू करण्यात आली. त्यामुळे गृहिणींचं महिन्याचं आर्थिक बजेट कोलमडले. दुधाच्या दरावर नियंत्रण आणावं अशी मागणी सातत्यानं केली जाते. यानंतर पुण्यातल्या बातम्या बघूयात टॉप 5. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पुण्यात महिलांसाठी फुले सिनेमाचं मोफत शोचं आयोजन करण्यात आलं होतं. युवा शक्ती सोशल फाउंडेशन आणि समीर उत्तरकर यांच्या वतीनं हे आयोजन केलं गेलं. सर्वांपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे विचार पोहोचावेत या उद्देशानं हे आयोजन करण्यात आलं होतं. जातीय जनगणनेच्या निर्णयानंतर पुण्यातील लाल महालजवळ संभाजी ब्रिगेडनं जल्लोष साजरा केला. केंद्र आणि राज्य सरकारनं जनगणनेसह शिवस्मारकाची सुद्धा लवकरच घोषणा करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली. आईच्या कुशीत झोपलेल्या बाळावर बिबट्यानं झडप टाकली आणि त्याला पळवून नेलं. पुण्यातील दौंड तालुक्यात ही घटना घडली. मेंढपाळ करणारी महिला आपल्या कुटुंबासोबत झोपली होती. डोळ्यासमोर आपल्या बाळाला बिबट्या घेऊन जात असल्याचं पाहूनही आई वडील काहीच करू शकले नाहीत.
रांजणगावच्या महागणपती मंदिरात चंदनओटीचा विशेष लेप करण्यात आला. पारंपरिक धार्मिक विधीनुसार झालेल्या या सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती होती. यावेळी संपूर्ण गणपती मूर्तीला चंदनओटीचा सुगंधी थर लावण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर सुवासिक झाला होता. यामुळे वातावरण अत्यंत भक्तिमय आणि पवित्र वाटलं. यानंतर पश्चिम महाराष्ट्रातनं बातम्या टॉप 5. केंद्र सरकारनं ऊस उत्पादकांना FRP मध्ये प्रतिटन 150 रुपयांनी वाढ करण्यास मान्यता दिली. यामुळे या हंगामात ऊस उत्पादकांना प्रतिटन 3,550 रुपये दर मिळणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये आनंद पसरला, तर साखर उद्योगात वाढत्या खर्चावरून चिंता व्यक्त केली जाते. दाजीपूर राधानगरी रस्ता दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानं या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. गेले 45 दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. दाजीपूर परिसरात पावसाचं प्रमाण जास्त असल्यानं 2 वेळा हा रस्ता खराब झालेला. आता पुन्हा नव्यानं राधानगरी तहसील कार्यालय ते दाजीपूरपर्यंत डांबरीकरण सीलकोट करून रस्ता वाहतुकीसाठी तयार झालाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे विहिरीचा कठडा कोसळून बुडालेल्या 2 मुलांचे मृतदेह सापडलेत. तब्बल 10 तास तहसील प्रशासन, पोलीस, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग एकत्रितपणे शोधकार्य राबवते. मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. वाईमध्ये पसरणे गावामध्ये अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला. 30 ते 35 जणांचा मधमाशांनी चावा घेतला. वाईतील खासगी आणि पसरणेच्या ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. दक्षिण सोलापूरच्या बोरामणी गावात विहिरीचा कठडा कोसळल्यानं 2 अल्पवयीन मुलं अडकली आहेत. गावातील 5 ते 6 मुलं विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक दगडी ढासळल्यानं ही सर्व मुलं विहिरीत अडकली होती. यानंतर कोकणातल्या बातम्या बघूयात टॉप 5. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं संरक्षण आणि स्वच्छता संवर्धनासाठी राजा शिवछत्रपती परिवारच्या वतीनं गड किल्ले स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. ही संस्था महाराष्ट्रात 32 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. महिन्यातील 1 रविवार गड किल्ल्यावर ही स्वच्छता मोहीम राबवली जाते. सिंधुदुर्गात ताज्या मासळीच्या दरात सुधारणा झाल्यानंतर आता सुक्या मासळीच्या दरात सुधारणा व्हायला सुरुवात झाली. सर्वाधिक मागणी सोड्याला असून प्रति किलो 1,200 ते 1,600 रुपयांपर्यंत दर मिळतोय. पावसाळ्यात 1 जून ते 31 जुलै कालावधीत समुद्रात मासेमारीला बंदी असते. त्यामुळे मे महिन्यात सुकी मासळी खरेदीला सुरुवात होते. कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना आपल्या घरात काम करणाऱ्या मुलीच्या लग्नात अश्रू अनावर झाले. सुप्रिया पाटील असं या मुलीचं नाव असून ती गेली 8 वर्ष भास्कर जाधवांच्या घरी कामाला आहे. जाधव कुटुंबियांनी सुप्रिया पाटीलचं मुलीप्रमाणे थाटामाटात लग्न केलं आणि सासरी पाठवणी केली. धरणावर फिरायला गेलेल्या 20 वर्षीय तरुणाचा रायगडमधील मोरबे धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. अनिकेत भगत असं मृत तरुणाचं नाव. धरणाच्या पाण्यात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं तो पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. यानंतर मराठवाड्यातल्या बातम्या बघणार आहोत टॉप 5. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा क्रमांक 1 वर राहिलाय. निवडणुकीत कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये असं विधान खासदार अशोक चव्हाणांनी केले. अप्रत्यक्षपणे त्यांनी स्वबळाचा नारा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीला या मित्र पक्षांना आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली. बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहीण एकत्र आल्याचं दिसलं.
न्यायालयाच्या कोनशिला समारंभासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे एकत्र उपस्थित होते. धनंजय मुंडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. मात्र आता ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तुमची लायकी आणि अवकात नव्हती तर कशाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं, असा गडाघात राजू शेट्टींनी केलाय. तर कर्जमाफी दिली नाही तर मंत्र्यांना दौरे करू देऊ नका, असंही शेट्टींनी म्हटलंय. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून खासदार ओमराजे निंबाळकरांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी कोणत्या नेत्याबरोबर उपचार घेण्यासाठी गुजरातला गेला आणि आरोपीचे संबंध कुणाबरोबर आहेत ते तपासून बघा, असं निंबाळकर म्हणाले. नियोजन समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे सवाल केले. मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बीडच्या कार्यक्रमात भाषणावेळी त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना तातडीनं संभाजीनगरला आणलं. उपचारासाठी दाखल केल्यानंतर रक्ताचे नमुने घेण्यात आलेत आणि काही तपासण्याही करण्यात आल्यात. यानंतर टॉप 5 बातम्या बघूयात विदर्भातून. नागपुरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यकता निधी कक्षाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री सचिव कार्यालयात हा कक्ष उभारला गेलाय. विदर्भातील 11 जिल्ह्यातील लोकांना याचा फायदा होणार आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत शासकीय सुट्या वगळून हा कक्ष सुरू राहील. मुदतीत पीक कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कुठलंही व्याज न आकारता वसुली करण्याचा निर्णय यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं घेतलाय. या संदर्भात सर्व शाखांना निर्देश देणारं पत्रही पाठवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त होतोय. यवतमाळ जिल्ह्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करणं तसंच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी 2 दिवसीय काम बंद आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीनं हे आंदोलन केलं जाते. त्यामुळे गावगाड्यातील कामं ठप्प झाली आहेत. यवतमाळ पालिकेकडे तब्बल 30 कोटींची पाणीपट्टी थकली आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या एका पथकानं थेट पालिका कार्यालयात धडक दिली. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन थकबाकी भरण्याची मागणी केली. बुलढाण्यात खामगाव तालुक्यामध्ये कृषी विभागातर्फे प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुलांची प्रभात फेरी, मशाल फेरी आणि शिवार फेरी काढण्यात आली. पाणी अडवा, पाणी जिरवा तसंच झाडे तोडू नका, होईल नाश असा संदेश या प्रभात फेरीमधून देण्यात आला. श्यामा भाऊ, हा आता थोडी दिसते ना वाघ.